चालू झालं. गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण कायनेमॅटिकचा लास्ट पॉईंट स्टडी करणार आहोत, ते म्हणजे सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. आपण ऑलरेडी सर्क्युलर मोशनला सुरुवात केले. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन हे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. आता आपल्याला स्टडी करायचे सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. सो सेंट्रीपिटल ॲक्सलरेशनची पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो. An acceleration producing particle performing circular motion acting along radius towards center of circle is called as centripetal acceleration. An acceleration produced in a particle performing circular motion which acts in a radially inward direction is called as centripetal acceleration. आता रेडियली इनवर्ड म्हणजे अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. बघा, हे सर्कल आहे. पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. आता ह्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन असणार आहे. हे ॲक्सलरेशन ॲक्ट होईल अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. तर या ॲक्सलरेशनला म्हणायचं सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. अँड ॲक्सलरेशन प्रोड्यूसिंग पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन which acts along radius towards center, which acts in a radially inward direction is called as centripetal acceleration. Okay, centripetal acceleration is also called as radial acceleration because it is acting along radius. It is called as centripetal acceleration because it is acting towards center of circle. लक्षात आलं? सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन का म्हणायचं? कारण हे ॲक्सलरेशन ॲक्ट होतं टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. ह्याला रेडियल ॲक्सलरेशन का म्हणायचं? कारण हे ॲक्सलरेशन ॲक्ट होतं अलॉंग रेडियस ऑफ सर्कल. सो acceleration producing particle performing circular motion which acts in radially inward direction is called as centripetal acceleration. मग आता आपल्याला सेंट्रीपिटल ॲक्सलरेशनसाठी एक डेरिवेशन प्रूव्ह करायचं आहे. बघा आता, this is circle, particle is performing circular motion, this is y axis, it is x-axis. Okay, at a particular instant of time particle is at point P. particle आहे P पॉइंटला. ओके, आता बघा, आता आपल्याला इथे व्हेक्टरचे लॉजिक यूज करावे लागतील. अकॉर्डिंग टू व्हेक्टर रिलेशन आपल्याला इथे व्हेक्टरला रिझॉल्व करावं लागणार आहे. आता हा झाला रेडियस वेक्टर विच ॲक्ट्स अलॉंग रेडियस अवे फ्रॉम सेंटर, रेडियली आउटवर्ड, बरोबर आहे. आता हा जो रेडियस वेक्टर आहे तो एक्स वाय प्लेनमध्ये आहे. तो एक्झॅक्टली एक्सला पण नाही आहे, एक्झॅक्टली वाय ॲक्सिसला पण नाही आहे. मग मी ह्याला दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करतो. मग रिझॉल्व केल्यानंतर मला हा नवीन वेक्टर मिळाला, वेक्टर आर एक्स, कंपोनंट ऑफ वेक्टर आर अलॉंग एक्स ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेक्टर आर. मी इथे एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला वाय ॲक्सिसवर, मला हा नवीन व्हेक्टर मिळाला. दिस इज व्हेक्टर आर वाय, बरोबर आहे. व्हेक्टर आर वाय, वाय कंपोनंट ऑफ व्हेक्टर आर किंवा व्हर्टिकल कंपोनंट ऑफ व्हेक्टर आर. हा थीटा. पार्टिकल इज रिव्हॉल्विंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. अलॉंग एक्स ॲक्सिस युनिट व्हेक्टर असणार आय कॅप, अलॉंग वाय ॲक्सिस युनिट व्हेक्टर इज जे कॅप. डायग्राम लक्षात आला? अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन in anti-clockwise direction. At a particular instant of time, particle is at point P. ओके, पार्टिकल P पॉईंटला आहे. मग त्याचा पोझिशन वेक्टर मी ड्रॉ केला, त्याचा रेडियस वेक्टर ड्रॉ केला, वेक्टर आर. आता हा वेक्टर आर एक्स वाय प्लेनमध्ये, इट इज नॉट एक्झॅक्टली अलॉंग एक्स ॲक्सिस और इट इज नॉट एक्झॅक्टली अलॉंग वाय ॲक्सिस. सो वी आर गोइंग टू रिझॉल्व दिस वेक्टर इंटू टू कंपोनंट, वेक्टर आर एक्स, एक्स कंपोनंट ऑफ वेक्टर आर, वेक्टर आर वाय, वाय कंपोनंट ऑफ वेक्टर आर. तर बघा, मी रिझॉल्व केल्यानंतर मला दोन नवीन वेक्टर मिळाले, वेक्टर आर एक्स आणि वेक्टर आर वाय, विच आर कंपोनंट ऑफ वेक्टर आर. लक्षात आलं? मी वेक्टरला रिझॉल्व केलं. आफ्टर रिझोल्युशन ऑफ वेक्टर वी गेट टू कंपोनंट ऑफ वेक्टर आर, वेक्टर आर एक्स, वेक्टर आर वाय. तुमच्या स्केलर वेक्टर टॉपिक आठवतोय का? आपण तिथे वेक्टरचं रिझोल्युशन स्टडी केलं होतं.
मग त्या केसमध्ये आपण व्हेक्टरला दोन कंपाऊंडमध्ये रिझॉल्व करत होतो. हे सेम तसंच आहे. व्हेक्टर आरला मी दोन कंपाऊंडमध्ये रिझॉल्व केलं. मग पहिला कंपोनंट आला व्हेक्टर आर एक्स, कंपोनंट ऑफ व्हेक्टर आर अलॉंग एक्स ॲक्सिस, व्हेक्टर आर वाय, कंपोनंट ऑफ व्हेक्टर आर अलॉंग वाय ॲक्सिस. अलॉंग एक्स ॲक्सिस युनिट व्हेक्टर इज आय कॅप, अलॉंग वाय ॲक्सिस युनिट व्हेक्टर इज जे कॅप. ओमेगा ओमेगा इज बंद करते का नाही एसी? ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी. बंद कर ना. ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. ओके. सो आता बघा, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय. बरोबर आहे. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय. रिझल्टंट वेक्टर इज वेक्टर ॲडिशन ऑफ इट्स कंपोनंट. सो वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय. आता इथे डायग्राम बघा. पॅरेंट व्हेक्टर आर एक्स आहे आणि युनिट व्हेक्टर आय कॅप आहे. बरोबर आहे. तर अलॉंग वाय ॲक्सिस युनिट व्हेक्टर जे कॅप आहे आणि पॅरेंट व्हेक्टर आर वाय आहे. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ युनिट व्हेक्टर इज नथिंग बट पॅरेंट व्हेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पॅरेंट व्हेक्टर. देअरफॉर व्हेक्टर आर एक्स इज इक्वल टू आलं आय कॅप आर एक्स. along y axis unit vector is j cap. So j cap is vector ry upon ry. Therefore we get vector ry is equal to j cap ry. So vector r is equal to I cap rx plus j cap ry. डायग्राम बघा पुन्हा. ज्या लाईनसोबत अँगल बनतो त्यावर कॉस थीटा असतो. आपण रिझॉल्व करताना हे स्टडी केलं आहे. ज्या लाईनसोबत अँगल बनेल त्यावर कॉस थीटा विथ ओरिजिनल व्हेक्टर. म्हणजे आर एक्सची मॅग्निट्यूड किती असणार? आर कॉस थीटा. आणि आर वायची मॅग्निट्यूड किती असणार? आर साईन थीटा. मग व्हेक्टर आर इज इक्वल टू आय कॅप आर कॉस थीटा प्लस जे कॅप आर साइन थीटा. According to definition of angular velocity, omega is equal to angular displacement upon time. Angular velocity म्हणजे rate of change of angular displacement. So omega is equal to theta upon t. Therefore theta is equal to omega t. So vector r is equal to I cap r cos omega t प्लस जे कॅप आर साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. आता व्हिलॉसिटी इज नथिंग बट चेंज इन पोजिशन अपॉन चेंज इन टाइम. वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर डी आर अपॉन डी टी. आर म्हणजे पोजिशन. सो व्हिलॉसिटी म्हणजे काय? चेंज इन पोजिशन अपॉन चेंज इन टाइम. मग ह्यालाच मी असं लिहितो देअरफॉर वेक्टर व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ वेक्टर आर. वेक्टर आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग वेक्टर व्ही इज इक्वल टू हे आलं आय कॅप डी बाय डी टी ऑफ आय कॅप आर कॉस ओमेगा टी प्लस जे कॅप आर साइन ओमेगा टी. बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊयात. वेक्टर व्ही इज इक्वल टू पहिल्यांदा डी बाय डी टीनं ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग हे आलं डी बाय डी टी ऑफ आय कॅप आर कॉस ओमेगा टी प्लस डी बाय डी टी ऑफ जे कॅप आर साइन ओमेगा टी. आता आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम करतो. मग आय आणि आर याला बाहेर लिहितो. मग हे आलं आय आर डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी प्लस जे आर डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी. आता आय कॅप आर
आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह स्टडी केलेत. कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा. मागचे डेरिव्हेटिव्हचे लेक्चर थोडे रिवाईज करा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. कळलं का? कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा प्लस जे आर. साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. सो व्हेक्टर व्ही इज इक्वल टू, हे आलं आय आर ओमेगा विथ मायनस साईन, मायनस आय आर ओमेगा साईन ओमेगा टी प्लस जे आर ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, व्हिलॉसिटी मिळाली आपल्याला. मग आता आपल्याला फाइंड करायचं आहे ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन इज नथिंग बट वेक्टर डी व्ही अपॉन डी टी. सो ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ वेक्टर व्ही. वेक्टर व्हीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. सो वेक्टर ए इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ व्हीची व्हॅल्यू आले मायनस आय आर ओमेगा साईन ओमेगा टी प्लस जे आर ओमेगा कॉस ओमेगा टी. मी तुम्हाला वेक्टर व्ही दाखवतो. हे बघा, वेक्टर व्हीची व्हॅल्यू किती आहे? मायनस आय आर ओमेगा साईन ओमेगा टी प्लस जे आर ओमेगा कॉस ओमेगा टी. ओके, पुन्हा सेम स्टेप, डी बाय डी टीनं ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूयात. सो हे आलं डी बाय डी टी ऑफ मायनस आय आर ओमेगा साईन ओमेगा टी प्लस डी बाय डी टी ऑफ जे आर ओमेगा कॉस ओमेगा टी. सो हे आलं मायनस आय आर ओमेगा डी बाय डी टी ऑफ साईन ओमेगा टी प्लस जे आर ओमेगा डी बाय डी टी ऑफ कॉस ओमेगा टी. सो हे आलं मायनस आय आर ओमेगा साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा प्लस जे आर ओमेगा कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा. सो व्हेक्टर ए इज इक्वल टू आलं मायनस आय आर ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी मायनस जे आर ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. ओके, ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतो. वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतलं म्हणजे ब्रॅकेटमध्ये आलं आय आर कॉस ओमेगा टी प्लस जे आर साईन ओमेगा टी. आता ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे ती व्हेक्टर एची व्हॅल्यू आहे, व्हेक्टर आरची व्हॅल्यू आहे. मग हे आलं व्हेक्टर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर व्हेक्टर आर. दिस इज फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन मायनस ओमेगा स्क्वेअर आर. सो इन मॅग्निट्यूड सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन ओमेगा स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा व्ही इंटू ओमेगा. हे फॉर्म्युले फक्त नीट किंवा जेई सी ई टीसाठी लक्षात ठेवा. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन ओमेगा स्क्वेअर आर इन मॅग्निट्यूड सांगतोय मी, ओमेगा स्क्वेअर आर किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा ए इज इक्वल टू व्ही इंटू ओमेगा. क्लिअर झालं डेरिव्हेशन? अगदी सोपं डेरिव्हेशन आहे. एकदा तुम्ही आर फाइंड केलं की मग फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवा, साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा. आणि कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन ओमेगा टी इंटू ओमेगा. क्लिअर झालं? मग आपण आता आपल्या टॉपिकचा लास्ट पॉईंट स्टडी करूयात, तो म्हणजे कोनिकल पेंड्युलम.
कोनिकल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलम सगळ्यांनी बघितला असेल. हा झाला सिंपल पेंड्युलम, बरोबर आहे. आता ह्या सिंपल पेंड्युलमला जर हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व केलं, सिंपल पेंड्युलम इज रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल सर्कल. ह्याला हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व केलं तर त्याची स्ट्रिंग असेल, त्या स्ट्रिंगनं स्वीप केलेले एरिया कोनसारखा आहे, म्हणून याचं नाव काय, कोनिकल पेंड्युलम. वेन सिंपल पेंड्युलम इज रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल सर्कल, इट स्ट्रिंग स्वीप्स एन एरिया ऑफ कोन, सो इट इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंड्युलम. ओके. कोनिकल पेंड्युलमचा अँगल विथ व्हर्टिकल सपोज करा थीटा आहे. ओके. एच इज ॲक्झियल हाईट ऑफ कोन, एच इज ॲक्झियल हाईट ऑफ कोन. एल इज लेंथ ऑफ पेंड्युलम, आर रेडियस ऑफ सर्कल. कारण कोनिकल पेंड्युलम आहे तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होतोय, तर त्या सर्कलची रेडियस किती आहे, आर. आता लक्ष द्या, या पॉईंटला पेंड्युलमचं वेट ॲक्ट होईल इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन, बरोबर आहे. ही पेंड्युलमची बॉब आहे, ह्या बॉबचं वेट कसं ॲक्ट होईल, इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन. त्याच्यामुळं हा थ्रेड टॉट होईल, म्हणजे थ्रेडमध्ये टेन्शन डेव्हलप होईल. मग हे झालं टेन्शन डेव्हलप्ड इन स्ट्रिंग. ओके. आता या टेन्शनला दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करूयात. मग हा कंपोनंट, आता बघा हा अँगल थीटा आहे, तर हा अँगल पण थीटा येणार, म्हणजे हे आलं टी डॅश कॉस थीटा, तर हा कंपोनंट आला टी डॅश साइन थीटा, बरोबर आहे. मी पुन्हा एकदा डायग्राम एक्सप्लेन करतो. बघा, कोनिकल पेंड्युलम आहे, त्याची कोनिकल पेंड्युलम आहे तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होतोय. हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर त्याची स्ट्रिंग आहे, तिनं स्वीप केलेले एरिया कोनसारखा असेल, म्हणून याला काय म्हणायचं, कोनिकल पेंड्युलम. आता कोनिकल पेंड्युलम ज्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होतो त्या सर्कलची रेडियस आहे आर. एल इज लेंथ ऑफ पेंड्युलम, एच इज ॲक्झियल हाईट ऑफ कोन. आता या पॉईंटला असताना पेंड्युलमची बॉब आहे, तिचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्डला ॲक्ट होईल. हा फोर्स ऑफ ॲक्शन आहे, ॲक्शनला रिॲक्शन असते. ड्यू टू दॅट रिॲक्शनल फोर्स पेंड्युलमचा थ्रेड आहे तो टॉट होईल. इट विल बिहेव ॲज इफ इट इज अंडर टेन्शन, म्हणून हा रिॲक्शनल फोर्स, याला काय आपण म्हटलं, टेन्शन. टी डॅश म्हणजे टेन्शन डेव्हलप्ड इन स्ट्रिंग. ओके. त्याला दोन कंपाऊंडमध्ये रिझॉल्व केलं, हे व्हेक्टरचं रिझोल्युशन आहे. हा कंपाऊंडरला टी डॅश कॉस थीटा, तर हा कंपोनंट आला टी डॅश साइन थीटा, बरोबर आहे. आता इक्विलिब्रियम असेल तर टी डॅश कॉस थीटा वेटला बॅलन्स करेल, म्हणजे इन इक्विलिब्रियम टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम जी. आता टी डॅश साइन थीटा बघा कसा ॲक्ट झालाय, हा ॲक्ट झालाय अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. आता अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर जर फोर्स ॲक्ट होत असेल तर तो फोर्स कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्स असतो. मी काय म्हणतो लक्षात येते का, टी डॅश साइन थीटा हा जो कंपोनंट टेन्शनचा कंपोनंट आहे तो ॲक्ट झाला आहे अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर एखादा फोर्स जर ॲक्ट होत असेल तर तो सेंट्रिपिटल फोर्स असणार, बरोबर आहे. मग टी डॅश साइन थीटा विल प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. मग हे आलं टी डॅश साइन थीटा अपॉन टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी. हे एम एम कॅन्सल झालं, टी डॅश कॅन्सल झालं. साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा, मग टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग ह्याच्यावरून मला मिळालं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. ओके. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी
tan theta. This is linear speed of conical pendulum. लक्षात आलं? याला काय म्हणायचं? लिनियर स्पीड ऑफ कोनिकल पेंड्युलम. ओके, आता लक्ष द्या. व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा असतं. लिनियर व्हिलॉसिटी इज इक्वल टू काय असतं? आर इंटू अँग्युलर व्हिलॉसिटी. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला ह्याच्यामध्ये व्हीला किती पुट करतो? आर ओमेगा पुट करतो. मग आर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा डिवायडेड बाय आर. हा आर आहे, ह्याला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतो. आता स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतलं की तो आर स्क्वेअर होणार. मग ओमेगा इज इक्वल टू हे आलं अंडर रूट आर जी टॅन थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू हे आलं अंडर रूट जी टॅन थीटा अपॉन आर. दिस इज अँग्युलर स्पीड ऑफ कोनिकल पेंड्युलम. ओके, हा कोनिकल पेंड्युलमचा अँग्युलर स्पीड झाला. आता बघा, लक्ष द्या. ओमेगा म्हणजे 2π अपॉन कॅपिटल टी. हे त्या दिवशी मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं आहे. ओमेगा इज इक्वल टू किती असतं? 2π अपॉन कॅपिटल टी. मग इथे व्हॅल्यू पुट करतो. 2π अपॉन कॅपिटल टी इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थीटा अपॉन आर. रिसिप्रोकल घेतो. मग टी अपॉन 2π इज इक्वल टू हे आलं आर डिवायडेड बाय जी टॅन थीटा. देअरफॉर टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर अपॉन जी टॅन थीटा. ओके, आता डायग्रॅम बघा. डायग्रॅममध्ये टॅन थीटा हा 90 डिग्री आहे. टॅन थीटा इज इक्वल टू काय येणार? एच अपॉन एल येणार. बरोबर आहे? टॅन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एच येणार. टॅन थीटा फ्रॉम फिगर, टॅन थीटा इज इक्वल टू आर अपॉन एच. मग पुट करतो. टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आर अपॉन जी, आणि टॅन थीटा किती आहे? आर अपॉन एच आहे. ओके, हे आर कॅन्सल झालं, एच वर आलं. मग टी इज इक्वल टू हे आलं 2π अंडर रूट एच अपॉन जी. दिस इज टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. लक्षात आलं? टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम फॉर्म्युला काय आला? टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एच अपॉन जी. ओके, आता फ्रिक्वेन्सी पण काढूयात. फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट रिसिप्रोकल ऑफ टाईम. रिसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड. मग एन इज इक्वल टू हे आलं 1 अपॉन 2π अंडर रूट जी अपॉन एच. दिस इज फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंड्युलम. क्लिअर झालं? आपण काय काय केलं बघा डेरिव्हेशनमध्ये. पहिल्यांदा आपण कोनिकल पेंड्युलमचा लिनियर स्पीड ऑब्टेन केला. लिनियर स्पीड किती आला? अंडर रूट आर जी टॅन थीटा. त्यानंतर आपण त्याचा अँग्युलर स्पीड काढला. अँग्युलर स्पीड किती आला? अंडर रूट जी टॅन थीटा अपॉन आर. त्यानंतर आपण त्याचा टाईम पिरियड फाईंड केला. टाईम पिरियड आला टी इज इक्वल टू 2π अंडर रूट एच अपॉन जी. त्याच्यावरून आपण फ्रिक्वेन्सी काढली. फ्रिक्वेन्सी आली 1 अपॉन 2π अंडर रूट जी अपॉन एच. क्लिअर झालं? डायग्रॅम बघा. रिझोल्युशन लक्षात आलं? आपण काय केलं? टेन्शन म्हणजे या पोझिशनला असताना पेंड्युलमची जी बॉब आहे, बॉब म्हणजे त्याला अटॅच केलेली बॉडी, त्याचं वेट डाऊनवर्डला ॲक्ट होईल. हा फोर्स ऑफ ॲक्शन आहे. ह्या ॲक्शनची रिॲक्शन येणार आहे. त्या रिॲक्शनल फोर्समुळं थ्रेड टॉट होणार. बरोबर आहे? त्यामुळं थ्रेड टेन्शनमध्ये असल्यासारखं वाटणार. म्हणून या रिॲक्शनल फोर्सला आपण काय म्हटलं? टेन्शन. टेन्शनला 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं. व्हर्टिकल कंपोनंटला टी डॅश कॉस थीटा
आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आला टी डॅश साईन थीटा. ओके, टी डॅश कॉस थीटा वेटला बॅलन्स करेल म्हणून टी डॅश कॉस थीटा इज इक्वल टू काय येणार एम जी येणार. टी डॅश साईन थीटा कसा एक झाला आहे अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर म्हणजे 100% कोणता फोर्स आहे सर्क्युलर मोशनसाठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग त्यांना इक्वेट केलं, रेशो घेतला, त्याच्यावरनं व्ही काढलं, ओमेगा काढलं, टाईम पिरियड काढला आणि फ्रिक्वेन्सी फाईंड केली. क्लिअर झालं. आपला कायनेमॅटिक्स टॉपिक संपला आहे. आता आपण ऑप्टिक्स चालू करणार आहोत. रे ऑप्टिक्स नेक्स्ट लेक्चरपासून मी चालू करणार आहे. ठीक आहे, थांबूया.